नागपूरमध्ये जाणार आहोत। नागपूरमध्ये दीक्षाभूमीच्या इथल्या भूमिगत बांधकामावरनं म्हणजे भूमिगत पार्किंगच्या बांधकामावरनं तिथल्या वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत। भूमिगत पार्किंगला विरोध करण्यासाठी काही संघटनांनी चलो दीक्षाभूमीचा नारा दिला आणि या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमी परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सदस्यांनी भूमिगत पार्किंगला विरोध करणाऱ्यांची बैठक बोलावली आणि चर्चा झाल्यानंतर MMRDAने भूमिगत पार्किंगबाबत पुनर्विचार करण्याचे संकेत दिले। या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, पण तोपर्यंत ज्या संघटनांचे कार्यकर्ते होते ते चांगलेच आक्रमक झाले। त्यांनी तिथे तयार होणाऱ्या बांधकामावरती दगडफेक केली आणि तिथल्या बांधकाम साहित्याची देखील तोडफोड केल्याचं कळतंय आणि त्याची दृश्य आपण बघतोय। तणावाची परिस्थिती जी आहे ती इथं निर्माण झालेली आहे। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। थोड्या वेळापूर्वीची दृश्य ज्यावेळी आपण पाहिलं की जे भूमिगत पार्किंग तयार केलं जातंय त्याच्या सेंटरिंग प्लेट देखील या जमावाने तिथे येऊन उखडून टाकलेल्या आहेत, बांधकाम साहित्याची तोडफोड केली। या पार्किंगला जे आहे तिथल्या काही संघटनांचा विरोध आहे आणि हा विरोध दर्शवण्यासाठीच म्हणून चलो दीक्षाभूमीचा नारा देण्यात आला। मोठ्या संख्येने हे सगळे वेगवेगळ्या संघटनांचे कार्यकर्ते तिथे जमले आणि त्यांच्याबरोबर खरं MMRDAच्या वतीनं बैठक घेण्यात येत होती, पण ही बैठक फार काही या ठिकाणी आपण म्हणूयात की फलश्रुत अशा पद्धतीची होऊ शकली नाही। पण त्याला विरोध करत शेवटी या कार्यकर्त्यांनी या बांधकामाची तोडफोड केलेली आहे। आपण बघतोय की कशा प्रकारे ही तोडफोड करण्यात आलेली आहे। मुळात RCC स्ट्रक्चरचं हे बांधकाम आणि तिथे लावण्यात आलेल्या सेंट्रिंग प्लेट सुद्धा काही लोकांनी तिथे येऊन उखडून टाकल्या। या भूमिगत पार्किंगला एवढा विरोध कशामुळे असावा हा खरं तर चर्चेचा विषय होऊ शकेल। या चर्चा देखील करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्याला फार काही यश आल्याचं दिसून येत नाही। त्यामुळे आता या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमी परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सदस्यांनी भूमिगत पार्किंगला विरोध करणाऱ्यांची बैठक बोलावलेली आहे आणि चर्चा झाल्यानंतर MMRDAने भूमिगत पार्किंगबाबत पुनर्विचार करण्याचे संकेत दिलेत। असं असतानाही तिथे आलेल्या या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपण पाहतोय की जे भूमिगत पार्किंगचं बांधकाम जे होतं ते थोडं RCC स्ट्रक्चरचं बांधकाम त्याचा पाया जो आहे तो पाया तयार करण्यात आलेला होता, तर त्याची तोडफोड त्यांनी केलेली आहे। हा जमाव चांगलाच आक्रमक झाला आणि या जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून पोलिसांना तिथे बोलवावं लागलं। आपण बघतोय किती मोठ्या संख्येनं हे सगळे कार्यकर्ते इथे जमलेले आहेत। उदय, नेमका या भूमिगत पार्किंगला या संघटनांचा का विरोध आहे ज्यावरनं हा सगळा राडा झाला? विशाल, खरं तर दीक्षाभूमीचा परिसर पाहिला तर या परिसरामध्ये आधीच जागेची जी आहे ती कमी आहे। ज्यावेळी इथं वर्षातला मोठा कार्यक्रम जो धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा होतो त्यावेळी इथं जे भीम अनुयायी निश्चितपर्यंत पूर्ण ती माहिती आमच्याकडे नाही, पण मला असं वाटतं की दीक्षाभूमी ही आस्थेचा विषय आहे। तिथल्या जनभावनेचा आधार करून त्या पद्धतीचा त्या ठिकाणचा विकास व्हावा ही भूमिका सुरुवातीपासून काँग्रेस पक्षाची राहिलेली आहे, आजही आहे। पण या पद्धतीचं विकासाच्या नावाने त्या श्रद्धेच्या जागेवर दीक्षाभूमीवर जनभावना लक्षात न घेता त्या ठिकाणी आपसात भांडणं करून घेण्याचा प्रयत्न जर सरकारचा असेल तो सरकारने थांबवावा, एवढंच आमचं म्हणणं त्या ठिकाणी आहे। पेपर लीक के मामले में गृह मंत्री ने कहा कि हम इसी अधिवेशन में नया कानून लेकर आएंगे।
जो जो तथ्य रखे गए हैं पेपर लीक को लेकर जितनी भी कॉम्पिटिटिव एग्जाम्स हुए लगता है सरकार ले आएगी घटनाओं पे रह जाएगा। आपका कहना क्या है, कहना चाहते हैं आपको मौका? देखो, हम लोगों की एक डिमांड उसमें सरकार के सामने है कि ये जो तुमने प्राइवेट पोर्टल जो पैदा किए हैं वो आप बंद कर दीजिए। और नागपूरमधील याच घटनेवरती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी असं म्हणलेलं आहे की या संबंधित सगळ्या प्रकाराबद्दलची माहिती घेऊन खरं तर भाष्य करणं योग्य ठरेल, पण तिथल्या जनमानसाच्या भावनेचा आदर ठेवूनच किंवा त्याचा विचार करूनच याबद्दलचा निर्णय घेणं आवश्यक आहे। पुन्हा एकदा खरं तर आपण आपल्या प्रतिनिधींशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। आपण जर पाहिलं तर हीच ती दीक्षाभूमी जी खरं तर सगळ्या भीम अनुयायांसाठी एक पवित्र स्थळ म्हणून खरं तर त्याच्याकडे बघितलं जातं। अशावेळी मोठमोठे कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असतात। आणि असं कळतंय की ह्या दीक्षाभूमीवरती होणाऱ्या या भूमिगत पार्किंगला विरोध केला जातोय। पुन्हा एकदा बोलूयात आमचे प्रतिनिधी उदय यांच्याशी। उदय, का नेमका विरोध आहे? विशाल, आपण या आधी देखील पाहिलं होते की या बांधकामामुळे जे आहे दीक्षाभूमीच्या स्तूपाला धोका पोहोचू शकतो, ही भीती जी आहे ती मोठ्या संख्येनं नागरिकांच्या मनात होती आणि इथे येणारे जे भीम अनुयायी आहेत त्यांना देखील या पार्किंगमुळे जो आहे तो नाहक त्रास सहन करावा लागू शकला असता। इथे जे प्रामुख्याने होणारे वर्षातले 2 कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमात देखील या पार्किंगची बाधा झाली असती। त्यामुळे या बेसमेंट पार्किंगचं काम दीक्षाभूमी परिसरात करू नये अशी मागणी सुरुवातीपासून होती। अनेक संघटनांनी जे आहे ते समितीला देखील कळविलं होतं की इथं हे भूमिगत पार्किंगचं काम होऊ नये। मात्र असं असताना देखील उदय, मी तुला थांबवतोय। आपल्याबरोबर दलित संघटनेचे नेते सचिन खरात आहेत। सचिन भाऊ, जय भीम। का आपला विरोध आहे या भूमिगत पार्किंगला, काय म्हणणं आहे आपलं? विशाल सर, सकाळीच मी पत्र काढून या भूमिगत पार्किंगला विरोध केला आहे। मुळात भारतामध्ये 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली। ज्या ठिकाणी दीक्षा घेतली त्याच ठिकाणी दीक्षाभूमी बांधण्यात आली आणि त्या ठिकाणी विकास आराखड्यामध्ये अंडरग्राऊंड पार्किंग करणार आहे असे समजते, परंतु हे अत्यंत चुकीचं आहे। माझं स्पष्ट मत आहे आणि आंबेडकरी समाजाचं स्पष्ट मत आहे। जे कोण करत असेल हे अत्यंत चुकीचं काम करत आहे। इतर ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या स्थळं आहेत, त्या ठिकाणी असं अंडरग्राऊंड पार्किंग करतात का? मग बौद्ध समाजाच्या ठिकाणी जे बौद्ध समाजाचे महत्वाचं स्थळ आहे त्या ठिकाणीच हे केलं जाते, हे अत्यंत चुकीचं आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मी सकाळीच मागणी आपल्याद्वारे केलेली आहे की जी कॉटन रिसर्चची जागा आहे शेजारी 4.5 एकर ती जागा द्या ना। गेले कित्येक दिवस आंबेडकरी समाज मागणी करतोय कॉटन रिसर्चची जागा द्या, त्या ठिकाणी पार्किंग करा। वंदन करण्यासाठी किती 14 ऑक्टोबरला येत असतो, जयंतीला येत असतो, महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकरी समाज भारतातून येत असतो। पार्किंगची गैरसोय होती माहीत आहे, परंतु कॉटन रिसर्चची जागा द्या ना। हिंदू मिलच्या वेळेस सुद्धा आंबेडकरी संघटनेला आंदोलन करावं लागलं, त्यावेळेस हिंदू मिल मिळाली, कोणी हिंदू मिल दिली नाही। म्हणजे बौद्ध समाजाची ही काय आमची नेमकी आंबेडकरी समाजाची हेळसांड होती, का आम्हाला विरोध केला जातो, हे अत्यंत चुकीचं आहे। मी मागणी करतोय मुख्यमंत्र्यांना त्वरित लक्ष घाला आणि कॉटन रिसर्चची जागा जी आहे 4.5 एकर ती त्वरित द्या। पण सचिन खरात, हे जे केलं जातंय ते खूप प्लॅनिंग पूर्वक केलं जातंय किंवा योजनाबद्ध पद्धतीने केलं जातंय असं MMRDAचं म्हणणं आहे। पण मग जर आपण म्हणताय की इथं हे करू नये किंवा दुसरीकडे ते करण्यात यावं, मग कोण हा सगळा घाट घालतंय असं आपल्याला वाटतं? नाही, कोणी कुणावर एकमेकावर आरोप करत असतील, परंतु मुळात संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाचं संविधान लिहिलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली। कोण करते न करते यापेक्षा जाणून बुजून काही लोक हे करत असतील तर हे करणं योग्य नाही, हे ध्यानात ठेवलं पाहिजे। बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिले। आज विचार केला तर दलित जनतेमध्ये फार राग आहे, कारण हिंदू मिलचं उद्घाटन झालं 10 वर्ष, हिंदू मिलचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं अजून काम सुद्धा पूर्ण झालं नाही, 30% सुद्धा। काय चाललाय प्रकार हा? म्हणजे हे अत्यंत चुकीचं आहे। मी कोणत्या सरकारला बोलत नाही, परंतु हे दोन्हीच महाविकास आघाडी असू किंवा महायुती सरकार असू यांनी लक्ष घातलं पाहिजे। बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे राष्ट्रीय पुरुष आहेत। मला आपल्याकडनं असं समजून घ्यायचं आहे की इथं जे भूमिगत पार्किंग होतं याची नेमकी काय अडचण निर्माण होऊ शकते, तुम्हाला काय वाटतं? मुळात मला एक सांगायचंय, भारतामध्ये विविध धर्माची विविध स्थळं आहेत, अशा प्रकारचं अंडरग्राऊंड पार्किंग भारतामध्ये कुठे केलंय का? मग बौद्ध स्थळ जिथं आहे महत्वाचं तिथंच अंडरग्राऊंड पार्किंग का केलं जातंय? त्यामुळे अत्यंत चुकीचं आहे। आणि शेजारी जागा आहे ना कॉटन रिसर्चची, ती जागा द्या ना। ती जागा द्यायला काय तुमच्या पोटात दुखतंय का?
आपल्याला असं सुचवायचंय का सचिन भाऊ, दीक्षाभूमीची जी जागा आहे अनुयायांची किंवा अनुयायी जिथं उपस्थित राहतात प्रार्थना करतात ती जागा याच्यात जाते असं आपल्याला म्हणायचंय का, असं काही मला सुचवायचंय असं का? म्हणायचंय नेमकं, एक तर लाखो लोक तिथं येत असतात 14 ऑक्टोबरला जयंतीला महापरिनिर्वाण दिनी गर्दी होत असते, पार्किंगची गैरसोय आहे हे नक्की ठीक आहे, परंतु ती जागा आंबेडकरी संघटनेचं मत की कॉटन रिसर्चची जागा द्या ना, तिथं कशाला करताय? तुमचं स्पष्ट म्हणणं आहे की इथे नको, इथे नको, जी जागा तुम्ही इथे नको. सुचवताय तिथं केलं पाहिजे. नाही त्या परिसरामध्ये आमचा विरोध आहे पूर्णपणे. दीक्षाभूमी परिसरामध्ये दीक्षाभूमीच्या पलीकडे जी जागा आहे कॉटन रिसर्चची जागा, ती जागा द्या ना 4.5 एकर. ही बरं मागणी आंबेडकरी संघटनेची. त्यामुळे हे आज चित्र दिसतंय आजच्या महाराष्ट्राला. तर काय आता आपण काय अपील कराल? कारण सगळे बांधव इथं आपण बघतोय की रुष्ट झालेले आहेत, हिंसक झालेले आहेत, त्यांनी खरं तर शांतता बाळगणं फार आवश्यक आहे सचिन भाऊ. कुणीही दगडफेक करू नये. एक मी आंबेडकरी समाजाचा कार्यकर्ता म्हणून सांगतो, आंबेडकरी समाज असं कधीच करत नाही, परंतु वेळोवेळी बौद्ध समाजाबद्दल आंबेडकरी समाजामध्ये अशा घटना घडतात, त्यामुळे आंबेडकरी समाजाला असा करतो. परंतु हे आंबेडकरी समाजाला मी आवाहन करतोय की आपण रितसर शासनाकडे मागणी करूया की कॉटन रिसर्चची जागा आम्हाला मिळाली पाहिजे आणि ती मिळण्यासाठी आपण प्रयत्न नाही, ती नक्की मिळण्यासाठी आपण ती मागणी करूया. एवढंच मी आवाहन आंबेडकरी जनतेला करतो. बरं, या संदर्भात काही बैठकीची मागणी आपण करतायत, सगळ्या काही आपल्या संघटनेच्या प्रमुख नेत्यांना बोलून यावरती चर्चा व्हायला हवी मुख्यमंत्र्यांच्या मार्फत, असं काही मागणी आपण करताय? मी याला विरोध केलेलाच आहे. माझे स्वतःचं मत आहे की हे जे महायुती सरकार आहे, या महायुती सरकारने तात्काळ या संदर्भात सर्वपक्षीय बैठक लावावी, तात्काळ लवकरात लवकर बैठक लावावी. आणि बैठकीमध्ये आज विधानसभा अधिवेशन चालू आहे, माझं तर पुढे मत जाऊ नये की विधानसभा अधिवेशन चालू आहे, अधिवेशनामध्ये कॉटन रिसर्चची जागा दिली याची घोषणा राज्य सरकारने तात्काळ करावी माननीय मुख्यमंत्र्यांनी. बरं, अशी मागणी आपण करताय. अडचणी कायदेशीर जर अडथळे असतील तर केंद्र सरकारशी तात्काळ बोलावं आणि हे जाहीर करावं की कॉटन रिसर्चची जागा दीक्षाभूमी स्मारक समितीला देण्यात येईल, ही माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ जाहीर करावं विधानसभेच्या अधिवेशनामध्ये. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपला मुद्दा लक्षात आला. आपण कॉटन रिझर्वची जागा जी ती देण्यात यावी या भूमिगत पार्किंगसाठी अशी मागणी आपण करताय. श्रावण देवरे देखील आपल्या बरोबर आहेत फोन लाईनवरती, त्यांच्याशी आपण बोलूयात. श्रावण देवरे जी या सगळ्या घटनेकडे आपण पाहताय, काय आपली प्रतिक्रिया?